नमस्कार मित्रांनो, तुम्ही जरी प्रधानमंत्री आवास योजना किंवा घरकुलाचे जे अधिकचे राज्य सरकारचे 50,000 रुपये तर त्याची जरी वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण अपडेट ही समोर येत आहे. ती म्हणजे राज्य सरकारने राज्याच्या काही तालुके आणि जिल्ह्यांमध्ये जी अतिरिक्त राज्य सरकार 50,000 रुपयाची वाढीव रक्कम देणार आहे घरकुलासाठी, तर ती रक्कम आता लाभार्थ्यांच्या अकाउंटवर क्रेडिट होणं हे सुरू झालेलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये किंवा काही तालुक्यांमध्ये ही प्रोसेस सुरू झालेली असून तुम्हाला माहिती आहे की काही दिवसांपहिले राज्य सरकारने एक शासन निर्णय मंजूर केला होता किंवा शासन निर्णय निर्गमित केला होता आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारने जे अतिरिक्त राज्य सरकारला 50,000 रुपये घरकुलासाठी द्यायचे तर त्याच्यासाठी जी रक्कम आहे तर ती रक्कम मंजूर केली होती आणि त्याच्यावर आपण एक व्हिडिओ सुद्धा बनवला होता. आता काही तालुके आणि जिल्ह्यांमध्ये ही रक्कम देण्याचं वाटप सुरू झालेली असून आता तुम्हाला ही रक्कम मिळालेली आहे का किंवा तुमच्या अकाउंटवर क्रेडिट झालेली आहे का हे तुम्ही कशी घरी बसून चेक करू शकतात तेच सांगणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर प्रधानमंत्री आवास योजनेचं जे ग्रामीणचं पोर्टल आहे तर या पोर्टलवर यायचं आहे मित्रांनो. या पोर्टलची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली, सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या पोर्टलवर येऊ शकता. इथं आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय तर इथं स्टेक होल्डर बघा, स्टेक होल्डर नाव असेल तुम्हाला दिसत असेल तर इथं स्टेक होल्डरवर क्लिक केल्यानंतर हे बघा इथं PMAGYG बेनिफिशरी या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकायचा आहे. जो घरकुलाचा रजिस्ट्रेशन नंबर असेल तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. आता तुम्हालाही जरी प्रश्न पडला असेल की रजिस्ट्रेशन नंबर आणायचा कुठून, तर तुमच्या ग्रामपंचायतकडे तुमची घरकुलांची यादी असेल तर तिथं तुमच्या नावाच्या पुढे रजिस्ट्रेशन नंबर असतो. तो रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही रोजगार सेवककडे कडून घेऊनही इथं टाकू शकता. तर तुम्हालाही जरी माहित नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता. रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकल्यानंतर त्यानंतर हा कॅप्चा भरा. कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं काही पेज उघडेल, ज्यात तुमची सगळी बेनिफिशरी जी डिटेल्स आहे तर ती घरकुलाची जी सगळी डिटेल्स तुम्हाला शो होईल. इथं ना तुमचं नाव शो होईल. त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय, स्क्रॉल करून सगळ्यात खाली यायचंय. स्क्रॉल करून सगळ्यात खाली आल्यानंतर इथं बघा ऑर्डर शीट डिटेल्स, बघा इथं ऑर्डर शीट म्हणजे जी अमाऊंट आहे तर ती अमाऊंट आतापर्यंत तुम्हाला किती मिळालेली तीही तुम्ही पाहू शकतात. इथं तुम्हाला कशा पद्धतीने इन्स्टॉलमेंट हे मिळालेले आहेत तर आतापर्यंत इथं 4 इन्स्टॉलमेंट मिळालेले आहेत. तर आता जे नवीन अधिक 50,000 रुपयाचे इन्स्टॉलमेंट आहे तर इथं ते येईल आणि ते 35,000 रुपयाचे असेल. तर 35,000 रुपयाचं इन्स्टॉलमेंट ते क्रेडिट होणार आहे. तुम्हाला अजूनही क्लिअर करून देतो, जे 50,000 रुपये अतिरिक्त राज्य सरकार देणार आहे त्याच्यापैकी 35,000 रुपये तुम्हाला राज्य सरकार घरकुलासाठी देणार आहे आणि 15,000 रुपये जे असतील तर ते जे रूफटॉप सोलर आहे तर ते रूफटॉप सोलरसाठी देणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने ते एक्स्ट्रा 50,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. तर बघा इथं तुम्हाला ते ट्रान्झॅक्शन शो होईल 35,000 रुपयाचं. कुणाला मागे येईल कुणाला पुढे येईल, पण आता काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये ही प्रोसेस सुरू झालेली. तर लवकरच तुम्हालाही जे अधिकचे 50,000 रुपये तर ते अधिकचे 50,000 रुपये पैकी 35,000 रुपये तुम्हाला मिळू शकतील काही दिवसात. तर अशा पद्धतीने प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी राज्य सरकार अतिरिक्त 50,000 रुपये तुम्हाला देत आहे.